जवळपास 2 आठवड्यांपासून दडून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय। महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भारतीय हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट दिला होता, तर पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला। तर गुरुवारी पालघरसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। मुंबईत हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले की बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढू शकतो। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रात हवामानात बदल होत आहेत। सौराष्ट्र आणि मध्य भारतात मान्सूनच्या माघारीची ही वेळ असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। मुंबईतील अनेक भागात अधूनमधून मुसळधार पाऊस पडू शकतो। हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून निश्चितपणे वेग घेत आहे आणि 26 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पाऊस पडू शकतो। पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठाणे शहरात दुपारपासूनच संततधार सुरू आहे। संततधार सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यात 20 दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली, त्यामुळे उकाड्यापासून देखील नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। तसंच सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। चांदणी नदीला पूर आला। आगळगाव उंबर्डे पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। शेतकरी आपल्या जनावरांसह तर दुचाकीस्वार जीवाची पर्वा न करता हा पूल ओलांडत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास आगळगाव परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।